भांड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात या उद्योगासाठी हवी तशी झडाळी मिळत नाही। आता तर शहरातील पितळी उद्योग हळूहळू हद्दपार होत आहे। उद्योगाच्या पुनर्जीवनासाठी सुरू असलेले प्रयत्नही निष्फळ ठरलेले आहेत। क्लस्टर समितीला आर्थिक आधार नसल्याने उद्योगाला बळ मिळणार तरी कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे। परिणामी शेकडो मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे। एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात भंडारा शहर हा पितळ उद्योगासाठी प्रसिद्ध होता। पितळ धातूची भांडी ही चांगली गुंतवणूक समजली जात असल्याने मुलीच्या लग्नात पितळ, तांबे, कांस्य धातूची 5 भांडी तरी देण्याची परंपरा रूढ झाली होती। बाजारातील किमती वाढल्या तरी ही भांडी विकली जाते अशी आशा येथील कारखानदारांना होती। जवळपास 6 दशकांपूर्वी श्रीमंत उद्योजकांनी भंडारात पितळी प्लेट तयार करण्यासाठी यंत्रणा आधारित कारखाने सुरू केली। यामध्ये उत्पादनाचा वेग वाढल्याने भंडाराच्या पितळी भांड्यांची झडाळी संपूर्ण मध्य भारतात पसरली होती। मोटारी व रेल्वेद्वारे माल वाहतूक होत असल्याने दररोज परराज्यातील व्यापारी येथे माल खरेदी करण्यासाठी येत होते। 30 वर्षापूर्वी शहरात लहान मोठे सुमारे 20 ते 25 पितळी भांड्यांचे कारखाने होते। त्यावेळी उच्च शिक्षित असलेले उद्योजक या उद्योगाचा आधार होते। तर पितळ उद्योगासाठी पंजाब, रेवाडी, हरियाणा येथून कुशल कामगारांना बोलवले जात होते। कालांतराने ॲल्युमिनियम, स्टीलच्या भांड्यांची मागणी वाढत गेली। 1990च्या दशकात आलेले प्लास्टिकने सर्व क्षेत्रात जोरदार मुसंडी मारल्याने अन्य धातूंसह पितळ, तांबे आदीच्या भांड्याची विक्री कमी झाली। कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाढलेली मजुरी आणि कुशल कामगारांचा अभाव असल्यामुळे पितळ निर्मितीवर बंधने आली। कांस्य खरेदी करणं सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेले। अगोदरच्या काळामध्ये आमच्या भंडारा जिल्ह्यातून अख्ख्या देशभरामध्ये हा पितळी घागरा आणि पितळी साहित्य, पितळी भांड्याचे साहित्य देशभरामध्ये जायचे आणि आमच्या भंडारा जिल्हा हा पितळी जिल्हा म्हणून ओळखला जात होता। आज अशी परिस्थिती आहे की पितळी उद्योग आमचा हा बंद पडलेला आहे। सुंदर सुंदर कारागिरी आहे, हाताची कारागिरी आहे। तर ही कारागिरी कुठेतरी जपून राहिली पाहिजे। याच्या कारागिरांना रोजगार मिळाला पाहिजे आणि सर्व कारागिरांच्या कुठेतरी चांगल्या पद्धतीने त्यांच्या पुनर्वसन व्हायला पाहिजे। आमच्या पितळ उद्योग हा धंदा चांगल्या चलनामध्ये राहिला पाहिजे अशी मागणी तुमच्या माध्यमातून मी सरकारला करत आहे। नवीन टाकळी भंडारा हा पग्गा जो उद्योग आहे हा नवीन टाकळीलाच आहे आणि या 2-3 वर्षाच्या पहिले 5 वर्षाच्या या ज्या कालावधीत 25 ते 30 घरी हा उद्योग होता आणि तो उद्योग म्हणजे आता कमीत कमी 4-5च घरी आहे म्हणलं तरी चालेल। हळूहळू कमी होत आला आणि कमी झाल्यामुळे या उपासमारीची वेळ आली आहे। कंपन्यामध्ये कच्चा माल तर येऊनच नाही राहिला, ते तर सोडा, पण जेथे 5च महिन्यात ह्या कंपन्या बंद होतात। मग जे 12 महिने मजुरांनी काम केला पाहिजे तेव्हा त्यांना काहीतरी पोट भरेल, आपला परपंच चालवेल। पण ह्या कंपन्या व्यवस्थित 8ही महिने चालत नाही। ज्या दिवाळी दसऱ्यात चालू होतात आणि 5व्या महिन्यात बंद होऊन जातात। मी आहे बाळकृष्ण शंकरजी आखरे, मुक्काम केसवाडा। मी आता कमीत कमी 18 ते 20 वर्ष झाले काम करत आहो आणि काम एवढा चालत होता पहिले, पण आता 2-3 वर्ष झाले कामाची बंदी होत आहे। तर ह्या पितळ कामाकडे लक्ष द्यावा, गव्हर्नमेंटची हीच मागणी।